आपल्याला अशा डांगराच्या पुऱ्या बनवायच्या आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? उत्तम ना? तर चला आपण एक रेसिपी करूया। तुम्हाला माझा नमस्कार। तर आपली रेसिपी हे बघा, डांगराच्या भाकरी। तर त्याच्यात आपण सगळं साहित्य तुम्हाला मी दाखवते। हे बघा आपलं साहित्य, हे गव्हाचं पीठ, हे तांदळाचं पीठ, हा एवढा तूप घेऊ, आणि हे गूळ, सुंठ, आपल्याकडे विलायची संपलेली आहे, आणली होती पण भेटत नाही। तर हे बघा आपलं साहित्य, त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आणि हे आपण किसून घेऊया। आणि नंतर हे बघा आपली ही आता हे आपण किसून घेतलं लाल भोपळा, आणि गूळ आपल्याला कमी टाकायचं, त्याच्यापेक्षाही कमी टाकायचं गूळ, कारण लाल भोपळा हा गोड असतो ना, तर एवढाच गूळ टाकायचा बस। आणि थोडं मीठ टाकूया। हे बघा आपण असं शिजून घेऊया, पूर्ण शिजून घ्यायचं आहे आपल्याला। गूळ कमी का टाकलं? तर हे गोड असतं ना, आपण गूळ कमी टाकलेलं आहे। आणि आता कसं पाऊस पडतो बाहेर, आणि त्या म्हणजे ते हे आमच्याकडं भाकरी म्हणतात, म्हणजे गोड पुऱ्या याच्या पिठं घेऊन तांदळाचं आणि गव्हाचं हे पुऱ्या करायच्या। आणि हे लाल भोपळा, आमच्याकडे डांगर म्हणतात त्याला, हे घेऊन ह्या पुऱ्या बनवायच्या। हे बघा, आणि याच्यात आपण तूप टाकू, थोडं किंचित ठेवायसाठी आपण थोडं पाणी टाकूया। हे बघा, किंचित आपण पाणी टाकूया हे शिजून घेण्यासाठी। थोडं पाणी टाकलं मी, अर्धा ग्लास कप आहे ना, हा पाणी टाकलं, कारण हे आपल्याला थोडंसं पाणी टाकावंच लागेल, कारण पीठ आपलं जास्त आहे ना, तर पाणी टाकलं। आणि जसं जिरेल तसंच आपल्याला घ्यायचं आहे, हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे। हे मी शिजून घेते। आणि आपल्याकडे वेलची शोधली पण नाही भेटली, तर आपण वेलची नाही टाकणार, पण वेलची, जायफळ हे टाकायचंच, लक्षात ठेवा, वेलची जायफळ टाकायचं। आणि याच्यात आपण मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया। हे बघा, एवढं मी मीठ टाकलेलं आहे, कारण चवीसाठी मीठ टाकायलाच लागतं, अर्धा चमचा, अर्ध्याला कमी असं मीठ टाकलेलं आहे आपण। ते आपण झाकून घेऊया आणि शिजून घेऊया। हे बघा, याच्यावर मी झाकण ठेवलं आहे, थोडं आपल्याला शिजलं पाहिजे ना, हे डांगर आहे ना, थोडं शिजलं पाहिजे, म्हणजे शिजलं का मग बरं होतं, जास्त नाही, थोडंसं। तर आपण हे शिजून घेऊया झाकण ठेवून जरा। हे बघा, आपली ही सुंठ पावडर आहे ना, ते टाकूया, सुंठ पावडर करून घेतली ते टाकूया। आणि हे एवढं तूप आहे ना, हे बघा एवढं टाकूया, आपल्या खुसखुशी झाल्या पाहिजेत ना, तर म्हणून आपण एवढं तूप टाकलेलं आहे। आणि हे बघा, आता आपण ह्याच्यात लागत पीठ टाकणार आहोत, एवढं आपलं पीठ बसेल, हे दोन्ही पिठं मिक्स केलेली आहेत, आणि ही आपण ह्याच्यात टाकून घेऊया। ही बघा, जशी बसतील तशी आपल्याला घ्यायची। हे बघा, एवढं पीठ आपलं बसलेलं आहे, अजून थोडं पीठ घेऊया आपण। हे बघा, गहू आणि तांदूळ पीठ आहे, हे आपण घेतलेलं आहे, आणि हे सगळं मिक्स करूया। हे बघा, जास्त पण नाही लागेल तेवढंच घ्यायचं, जास्त भरभर नाही करायचं, कारण कसं व्यवस्थित झाल्या पाहिजेत ना पुऱ्या। कोणी शंकरपाळ्या करता, आपण याच्या गोल गोल पुऱ्या करूया। आणि याच्यावर झाकण ठेवूया, थोडं शिरका पाण्याचा देऊया, गरम पाणीच घ्यायचं थोडं, आणि हे परत घाटून घेऊन याच्यावर झाकण ठेवूया। हे बघा, हे आपलं पीठ सगळं बसेल, ते आपण सगळं टाकूया। हे बघा, इथे खाली थोडं ओलसर होतं, आणि हे आपण वाफेतच आता शिजून घेऊया, झाकण ठेवूया। हे बघा, हे याच्यावर झाकण, ते वाफ वळल्यावर बरोबर होईल। हे बघा, आपली वाफ आलेली आहे, हे बघा पूर्ण वाफ आलेली आहे। आपण गॅस बंद करू, आणि हे असं 10 मिनिटं वाफेत ठेवूया, आणि नंतर मळून घेऊया। हे बघा, आपण हे पावभाजीचं आहे ना,
मग त्याच्याने आपण असं बारीक करून घेऊ आणि थंड पण होईल. थंड झालेले आता आपण याला मळून घेऊया. इलायची असं खुशबू खूप सुंदर येते. पण आता पाऊस पडतो बाहेर आणि जाऊ शकत नाही आपण. हे असं मळून घ्यायचं. आपण मळून घेऊ. जेव्हा आपण पीठ मळलं भरपूर ते मळून घ्यायचं. हे बघा आपण पीठ मळलेलं आहे. आणि नंतर आता ते लाटून घेऊ पुऱ्या आणि त्याच्या भाकरी लाटून घेऊ. हे पुरी अशी लाटून घेऊ बघा. खाली पाहिजे तर तेल किंवा तूप लावून घ्यायचं. असं पीठ नाही लावायचं आणि जाड जाडच करायच्या. हे बघा आणि अशा पाडून घ्यायच्या. हे बघा अशा पाडून घ्यायच्या. जाड जाडच ठेवायच्या जरा, म्हणजे अशा छान होतात नरम नरम. हे बघा हे अशा करून घ्यायच्या. हे बघा अशा पुऱ्या करायच्या. ह्या सगळ्या मी पुऱ्या काढून घेते. हे बघा तेल आपलं आलेलं आहे. पहिले पापडी तळून घेऊ. याच्याबरोबर पापडी खायची आहे, सुंदर लागते. तेल आलेलं आहे. हे बघा आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून द्यायचे. 2 दिवस पण त्या खराब होत नाही, म्हणजे नरम पडत नाही. तो वाफ लावून, कारण पावसाळी दिवस आहेत ना. हे बघा तळून घेऊया. अशा पापड्या आपण तळून घेऊ. गॅस बारीक करूया. तेल आलेलं आहे आपलं. अशा पापड्या तळून घ्यायच्या. बघा आपण ह्या पुऱ्या तळून घेऊ. मग अशा आपल्याकडं म्हणजे अचानक तळल्या, पण ते आपण त्या असे कोणी आले त्यांना देऊन टाकतात. हे बघा हे आपण तळून घेऊया. तेल जास्त आलेलं आहे. हे बघा आणि अशा उलट्या पुलट्या करून घ्यायच्या. थोडं बारीक करू गॅस. गॅस बारीक केलेला आहे आपण. मग खरपूस तळल्या का चांगल्या लागतात, म्हणून आपण थोडा खरपूस तळून घेऊ. हे बघा अशा आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ. हे बघा आपल्या पुऱ्या आपण अशा सगळ्या तळून घ्यायच्यात. आपल्याला पुऱ्या त्या अशा सगळ्या पुऱ्या पण तळून घेऊया बघा. आणि वरती पण खूप येतात, तर सगळ्या अशा तळून घेऊया पुऱ्या. आपण इथून घेऊया. हे बघा अशा सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. हे बघा आपण तळून घेऊ. तेल आपलं आलेलं आहे. थोडं जास्त झालं आहे, कारण कढई मग ती गरम होऊन आणि लाल पडली ना, कारण पाहुणे आले त्यामुळे तो गडबड झाली. हे बघा आपण तळून घेऊ. हे बघा तळून घेऊ. अशा सगळ्या पहिल्या तळल्यात अशाच आपण ह्या पण तळून घेऊया. हे बघा आणि जास्त मोठा केला तर काय होतात, करपून द्यायचा नाही आपल्याला. हे बघा अशा आपल्या एकदम अशा फुललेल्या आहेत. हे बघा वर आलेल्या आहेत. अशा सुंदर अशा वर आलेल्या. हे बघा किती सुंदर वर आलेले आहेत बघा, फुललेले आहेत. अशा सगळ्या पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या. अशा सगळ्या पुऱ्या करून घेऊया. हे बघा आपलं पुऱ्या तयार आहे. हे बघा आपल्या गोड पुऱ्या, डांगर, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, या पापड्या आमच्या गावाकडे करतात पाऊस पडल्यावर. हे बघा आपली हे पुऱ्या तयार आहेत. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा ना, सबस्क्राईब.